नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करते आहे ओल्या नारळाच्या करंज्या. तर त्यासाठी सारणासाठी लागणारं जो साहित्य आधी दाखवते. तर सारणासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी खोबरं. इथे मी 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्ती खोबरं घेतलं आहे, त्यामुळे अर्धी वाटी साखर घेतली आहे. म्हणजे जेवढं खोबरं घ्याल त्याच्या खरं तर निम्मी साखर घ्यायची असते, पण आज मी गुलकंद घालणार आहे सारणामध्ये म्हणून अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर. तर कढईत आपल्याला हे सगळं एकत्र शिजवायचं आहे. आधी खोबरं आणि साखर घालून शिजवायचं आहे आणि मग ते सारण शिजत आल्यानंतर आपण गुलकंद त्याच्यामध्ये घालायचा आहे. कढईमध्ये हे साखर आणि खोबरं असं मी शिजवत ठेवलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. हे सारण आपण मंद गॅसवर असं परतत ठेवलं आहे. एक 5 ते 7 मिनिटातच साखर व्यवस्थित विरघळेल, खोबरंही शिजेल आणि सारण व्यवस्थित कोरडं होईल. सारण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे, तर त्याच्या आधी मी हा गुलकंद त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि परत एकदा परतून घेणार आहे. गुलकंद घातल्यानंतर पुन्हा एकदा मी सारण 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स झालं आहे. सारण आता कोरडंही झालं आहे, त्यामुळे मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये ही वेलची पावडर घालते आणि अशा तऱ्हेने आपलं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे. आता मी करंजीच्या पारीसाठी काय लागणार आहे ते दाखवते. इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, 2 चमचे साजूक तूप याचं आपल्याला मोहन घालायचं आहे आणि अर्धी वाटी दूध. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाण्यातही ती कणिक घट्ट भिजवू शकता आणि तळण्यासाठी तेल तुम्ही तूपही वापरू शकता. इथे एका परातीत मी रवा मैदा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यात अगदी कणभर मीठ घालायचं आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला तूप गरम करून त्याच्यात घालायचं आहे. हे तुपाचं मोहन मी याच्यामध्ये आता घालते आणि थोडंसं गार होऊन दिल्यानंतर मग मी हे भिजवणार आहे आणि आपल्याला ती कणिक घट्ट भिजवायची आहे. दूध घालण्याआधी तुम्ही बघू शकता की मी इथे ते तूप सगळ्या ह्याला मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि मगच आपल्याला दूध घालून ते भिजवायचं आहे. आपण हे भिजवण्यासाठी अर्धी वाटी दूध घेतलं होतं, तर त्याच्यातलं सुद्धा मी थोडंसं वगळलेलं आहे आणि हे बघा इतपत घट्ट हा गोळा भिजवून घेतलेला आहे. आता हा 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यातला रवा व्यवस्थित मुरेल आणि मग परत एकदा आपण ते मळून घेणार आहे. साधारण 20 ते 25 मिनटं आपण हे भिजवून झाकून ठेवलं होतं ह्याचं जे गोळा आहे करंजीच्या पारीचा. तर आता तो परत एकदा तुम्ही हाताने मळून घेऊ शकता. त्यातला रवा व्यवस्थित मुरलेला आहे किंवा फूड प्रोसेसरमधनंही काढू शकता, त्यामुळे तो व्यवस्थित मळला जातो. तर आता आपण याच्या अगदी थोड्याशाच करंज्या होणार आहेत, त्यामुळे मी एकदम सगळ्या लाटून घेते आणि मगच आपण त्या तळणार आहोत. ही बघा, ही इतपत पातळ पारी मी लाटून घेतलेली आहे. आता मी पोळपाटावरच ठेवून त्याच्यामध्ये सारण भरते आणि मग आपण करंजी करणार आहे. सारण भरताना पारीच्या अशा एका साईडला मी सारण ठेवून घेतलं आहे. सारण पण आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे, खूप जास्ती नाही आणि खूप कमी नाही. खूप कमी झालं तरी ती करंजी छान लागत नाही. चा दुसरा भाग त्याच्यावर दुमडून मी असं या पद्धतीने चिकटवून घेते आहे आणि मग करंजीला मुरड घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कातण्याच्या साहाय्याने ते कापूही शकता. बघा, ह्या अशा पद्धतीने करंजीला मुरड घातलेली आहे. आता दुसरी करंजी करताना मुरड कशी घालायची तेही दाखवते. करंजीमध्ये सारण भरून ती अशा पद्धतीने बंद केल्यानंतर बाहेरचा जो एक्स्ट्रा हे पारीचा भाग आलेला आहे तो घट्ट दाबून घ्यायचा आहे आणि मग मुरड घालताना हा जो बाहेरच्या साईडला आहे ते अंगठ्याने आपल्याला असं आतमधल्या साईडला आणि तिरकं प्रेस करत आणायचं. मग तिरका आलेला भाग परत घेऊन या साईडला प्रेस करायचा आहे आणि असं मुरड घालत घालत शेवटापर्यंत यायचं आहे. हे बघा, सो बाहेर प्रेस केल्यानंतर हा जो भाग बाहेर येतोय तो परत घेऊन आतमधल्या साईडला प्रेस करायचा आहे आणि अशा पद्धतीने आता मी सगळ्या करंज्या करून घेणार आहे आणि त्या ओल्या पंचाखाली झाकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या वाळणार नाही. थोड्याच असल्यामुळे आपल्याला सगळ्या एकत्र तळता येतील. करंज्या केल्या की एकतरी मोदक करावा असं म्हणतात, म्हणून मी हा एक शेवटचा मोदकही केलेला आहे.
कढई आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला या सगळ्या करंज्या तळायच्या आहेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात साधारण 8 ते 10 मध्यम आकाराच्या करंज्या होतात. तेल चांगलं तापल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये करंजी घालते आहे. एका वेळी साधारण 2-3 करंज्या आपल्याला या कढईमध्ये घालता येतील. 3-4 मिनटं एका बाजूने व्यवस्थित होऊ दिल्यानंतरच आपल्याला करंज्या पलटवायच्या आहेत. सारख्या उलटपालट करायच्या नाही, नाहीतर त्यात फुटण्याचीही भीती असते. हे बघा, सो या खालच्या बाजूने छान सोनेरी झालेल्या दिसत आहे. मला करंज्या खूप लाल तळलेल्या स्वतःला आवडत नाही, त्याच्यामुळे हलका सोनेरी रंग इतपत आल्यानंतर मी या करंज्या काढून घेते. आणि इथे या ओल्या नारळाच्या करंज्या करून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.